नमस्कार मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपमध्ये नेमकं काय सुरू आहे याकडे सध्या संपूर्ण शहराचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. नागपूरच्या महापौर पदावर कोण विराजमान होणार, जातीचं कार्ड चालणार की अनुभवाला संधी मिळणार, हा प्रश्न सध्या केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो भाजपच्या अंतर्गत रणनीतीचं प्रतीक बनत चालला आहे. आज आपण या संपूर्ण घडामोडींचं सखोल विश्लेषण करत आहोत. आपण बघत आहात दिव्य वतन न्यूज. सर्वात आधी वास्तव पाहूया. नागपूर महानगरपालिकेत भाजपची राजकीय ताकद मोठी आहे, पण महापौर पदाचा निर्णय घेताना भाजप आता फक्त संख्याबळावर विसंबून राहिलेला दिसत नाही. उमेदवार निवडताना समाज घटक, प्रादेशिक समतोल, अंतर्गत गटबाजी आणि आगामी निवडणुकांचं गणित हे सगळं घटक एकत्रितपणे पाहिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व हा मुद्दा महत्त्वाचा ठरताना दिसतो. नागपूर शहरासह ग्रामीण पट्ट्यात कुणबी समाजाचं संख्याबळ लक्षणीय आहे. केवळ मतदारसंख्या नाही, तर स्थानिक राजकारणातही या समाजाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं या समाजाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. यातूनच नीता ठाकरे यांचं नाव पुढे येताना दिसत आहे. नीता ठाकरे या भाजपमधील अनुभवी नेत्या आहेत. त्यांनी संघटनात्मक पातळीवर काम केलं आहे, पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना सामाजिक स्वीकारार्हता आहे. राजकारणात केवळ पद किंवा अनुभव महत्त्वाचा नसतो, तर समाजात असलेली प्रतिमा आणि विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो. नीता ठाकरे यांच्याकडे पाहिलं तर त्या कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतात, महिला नेतृत्वाचा चेहरा ठरू शकतात आणि भाजपसाठी एक समतोल उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा केवळ अफवा म्हणून दुर्लक्षित करता येत नाही. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. भाजपमध्ये महापौर पदासाठी फक्त एकच नाव चर्चेत नाही. अनेक इच्छुक नेते, विविध गट आणि अंतर्गत समीकरणं सक्रिय आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. नीता ठाकरे यांच्या नावाची चर्चा म्हणजे अंतिम निर्णय झाला आहे असं समजणं घाईचं ठरेल, पण त्यांचं नाव गंभीरपणे विचाराधीन आहे हे नक्की. या सगळ्यामागे एक मोठा राजकीय संकेत लपलेला आहे. भाजप केवळ आजचा महापौर निवडत नाहीये, तर तो पुढील निवडणुकांसाठी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी, कुणबी, महिला आणि मध्यमवर्गीय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महापौर पदाचा चेहरा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. जर नीता ठाकरे यांना संधी मिळाली तर तो केवळ पदवाटपाचा निर्णय नसेल, तर तो भाजपच्या व्यापक रणनीतीचा भाग असेल. दुसरीकडे विरोधी पक्षही या हालचालीवर बारीकाईनं लक्ष ठेवून आहेत. भाजप कुणाला पुढे करतो, कुणाला डावलतो आणि सामाजिक संतुलन कसं साधतो यावर विरोधकांची पुढील रणनीती ठरणार आहे. त्यामुळे महापौर पदाचा हा निर्णय केवळ नागपूरपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटू शकतात. अर्थात भाजपकडून अधिकृत पातळीवर अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. सध्या भाजपमध्ये बैठका, अंतर्गत चर्चा आणि नावांची चाचपणी सुरू आहे. 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवड होणार आहे. त्यापूर्वी अर्थात पुढील 2 ते 3 दिवसात चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत राजकीय चर्चांना आणि तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळेल अशी शक्यता कमीच आहे. 6 फेब्रुवारीची तारीख जवळ येते आणि नागपूरच्या राजकारणातील तापमानही वाढतंय. शेवटी प्रश्न एकच आहे, भाजप खरंच कुणबी कार्ड खेळणार का आणि नीता ठाकरे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार का, याचं उत्तर लवकरच मिळेल. तोपर्यंत राजकीय घडामोडी समजून घेत राहूया. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, दिव्य वतन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बघत रहा दिव्य वतन न्यूज. धन्यवाद.